नंदुरबार येथे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जखमी जयेश राजू भील याच्या मृत्यूची वार्ता काल सायंकाळी नंदुरबार शहरात येताच शहरात तणाव निर्माण झाला व सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी तात्काळ दक्षता घेत संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविला. दरम्यान याबाबत दोघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल दिनांक 17 रात्री 8 वाजेपासून नंदुरबार शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला. दरम्यान संतप्त गटाने संशयिताच्या घराची नासधूस केली. याबाबत 9 ते 10 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विजय कलेक्शन दुकानावर जयेश राजू भील व त्याचा मित्र कपडे घेण्यासाठी गेला असता तिथे थट्टा मस्करीतून सूर्यकांत सुधाकर मराठे याच्याशी त्याचा वाद झाला. त्यावर सूर्यकांत मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी दमदाटी केली. वादावादीचे पर्यावसन मारहाणीत झाले. जयेश भीलच्या कमरेवर व काखेत चाकूने वार केल्यामुळे गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरात पळापळ झाली. दोघे आरोपी तिथून पसार झाले. या प्रकरणी अजय दारासिंग पावरा याच्या फिर्यादीनुसार सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस चेतन चौधरी यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्राणघातक हल्ला प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जयेश भील याचे उपचारादरम्यान कालवळ सुरत येथील रुग्णालयात निधन झाले. ही वार्ता जिल्हाभर वाड्यासारखी पसरली. अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना